धन्वी तिथे रडतोय कारण की त्याला त्याच्या प्रोजेक्टची काळजी होती. कारण की शाळेचा अभ्यास करत करत त्याचं असं म्हणणं होतं की प्रोजेक्ट देखील आत्ताच करूया. म्हणून त्याला म्हटलं, बाबा रडू नको, आपण जाऊया साहित्य आणायला. म्हणून त्याला घेतलं आणि स्टेशनरीमध्ये प्रोजेक्टचं साहित्य आणायला गेले. मी प्रोजेक्ट इथं प्राण्यांचा करणार होते, पाळीव प्राणी आणि जंगली प्राणी. तर प्रोजेक्टचं स्वरूप असं होतं की माहिती आणि चित्र अशा प्रकारचा प्रोजेक्ट करायचा होता. त्यामुळे म्हटलं त्याला घेऊन गेले, प्रोजेक्टचं साहित्य आणलं आणि संध्याकाळची वेळ होती. त्यामुळे घरी आले, दूध तापायला ठेवलं आणि चहा ठेवला. तर दुधावरची साई मी स्टोरेज करते कारण की तुम्हाला तर माहितीच आहे की मी तूप काढते घरी. तर इथे त्याच्या पप्पांनी ही कणसे आणली होती. तर हे स्वीट कॉर्न नव्हते, हे आपले जवारी कणसं होती. तर लागलीच ती देखील कुकरमध्ये शिजण्यासाठी ठेवली आणि बाहेर हॉल आवरायला आले कारण की इथेच बसून मला प्रोजेक्ट करायचा होता. तर हॉल सगळा व्यवस्थित केला, बेड नीट केला. तर धन्वीत मला मदत म्हणून ही अशी कात्रणे म्हणजे ती चित्रे कट करत बसला होता. अभ्यास आवरून म्हटला तुला मदत करतो, म्हणून म्हटलं त्याला कर. तर तो कात्रणं कट करून ठेवली त्याने आणि बाकीची कामे देखील तो जे काही फेविकॉल वगैरे पेपर पेन लागतं ते देखील मला आणून दिलं. तर मग मी किचनमध्ये जाऊन स्वयंपाकाची तयारी केली कारण की स्वयंपाक आवरूनच मला प्रोजेक्टला बसायचं होतं. एका दिवसात तर काही होणार नव्हता, त्यामुळे आजच्या दिवशी जेवढा होईल तेवढा मी करायचं म्हटलं. आणि स्वयंपाकामध्ये मी चपाती केली, मसुराची आमटी केली. हा बेळगावी मसुरा आहे. मसुरामध्ये 2 प्रकार असतात, जवारी आणि बेळगावी. तर तुम्ही जर बेळगावी मसुराची आमटी केली नसेल तर एकदा बेळगावी मसुरा आणि चिकन 65 असं कॉम्बिनेशन नक्की करून बघा, खूप छान वाटतं. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खरंच धन्यवाद. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.